तुम्ही एवढी सत्य परिस्थिती सांगितली की आम्ही व्यापाऱ्याचा अंदाज घेऊन हे सांगतो तुम्ही मार्केट का चालणार आहे का नाही चालणार आहे. पण ह्या गोष्टी कोण सांगत नाही. बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? सध्या टमाटा इंडस्ट्रीमध्ये सगळं लुटायचं फसवायचं बाजार चालले तर कन्सल्टंट लोक किंवा कोण पैसे घेऊन तारखा देणं टमाटा लावायला किंवा ह्या दोन्हीतनं वाचलं तर निसर्ग सुट्टी देतच नाही असं झालंय. ह्यातनं शेतकऱ्यांना ठरवायचं आपल्याला खरं काय खोटं काय. शेतकऱ्यांना जर कुणा तारखा मिळल्या हो म्हणून खर्च केला जर मार्केट फसलं तर नुकसान शेतकऱ्याच आहे ना. बरोबर. अभ्यासक किंवा कन्सल्टंट आपल्याला जे लाख 2 लाख खर्च लावून राहते ते पैसे आपल्याला देणारच नाहीत. मग हे अधोगतीच आहे ना 1-2 वर्षांनी. ह्या वर्षीच 2 लाख गेलं पुन्हा आणि पुढल्या वर्षी 2 लाख घालायचे आहेत त्याला. त्यामुळं आपल्या शेतात आपल्या पिकाला काय पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे, नाहीतर शेती होऊ शकत नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याची लागवड म्हणजे कुठल्या टप्प्यात चांगली होते? जानेवारी का जून असं दिवाळी? आता आपल्यातला हे हक्काचं सीझन आहे. आपल्या भागात परराज्यातनं बऱ्याच पार्ट्या येतात त्या आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपल्या भागातली माल परराज्यात जाते. ते स्थानिक जरी मागणी कमी जादा झाली तरी बाहेरली मागणी चांगली असते. त्यामुळे इथून मोहर आणि त्रास पण जरा कमी राहतात. जून पासून साधारण 1 ऑक्टोबर पर्यंत त्रास कमी राहतात लागणी केले तर. जास्त फवारणी घ्यायचा विषय येत नाही त्याच्यामध्ये. त्यात काय झालंय टमाट्याचं जे हब आहे ते आता गावशांची किंवा त्या तालुक्या जिल्ह्याची नाव घेत नाही मी. पण तिथं अशी परिस्थिती झाली की त्या लोकांचा खर्च गेला तर 3 लाखापर्यंत एकरी. आणि 3 लाखाला एकरी खर्च जाऊन त्यांच्या हातात निराशा येगली. निराशा येण्याचं कारण म्हणजे प्लॉटच ये नाही तर 3 लाख घालवून पण त्यांनाच कळे नाही की आपली प्रॅक्टिस चुकीची आहे की आपलं काय हुकायला लागेल. मग ह्या दोष शेतकऱ्याचा का जे त्यांना मार्गदर्शन करते त्यांचा दोष आहे? आता ते त्यांनी हुडकायला पाहिजे. मी काय त्यांना कोणाला दोष देणार नाही. आणि इकडे 3 लाख खर्च करतात उत्पन्न किती निघणार आहे आपल्याला? उत्पन्नाची गॅरंटी नाही. माझ्या आता बऱ्याच बघण्यात येते शेतकरी 4 आणि 5 तोड टमाटे झाले तर प्लॉट संपलेत त्यांचं. 5 तोड्यात जर प्लॉट संपत असेल आणि 2.5 लाख खर्च येत असेल तर टमाटा शेती त्यांनी बंद करून दुसरं काहीतरी पर्याय हुडकलं पाहिजे. तर नुकसान स्वतःच होतंय. माहिती देणारे लोक देते ते पण स्वतःचं नुकसान किती व्हायला हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबाने जर आपला भाग बघितला सोलापूर जिल्हा म्हणा किंवा आपल्या आसपासचे जे परिसर आहे आपल्या भागात अनेक पण साधारण 1 लाखभर खर्च केला तर चांगले प्लॉट येतात. त्यामुळं आणखीन आपल्या भागाला चान्स आहे टमाटा पिकवायला. म्हणजे तुमचं हेच मत आहे की टमाट्याला जेवढं तुम्ही खर्च कमी कराल तेवढं उत्पन्न तुम्हाला निघाल. जास्त जरी खर्च केला उत्पन्न निघाल तर तो खर्च आणि उत्पन्न ही गणित वेगळी येते. आपण आपल्या पिकाला खर्च काय करायला हे आपल्याला समजलं पाहिजे. दुखणं कुठं हे समजलं पाहिजे आपल्याला. कारण लहान लेकराला चमच्यानं दूध पाजायला लागते, मोठ्याला ताटात जेवायला लागते किंवा म्हाताऱ्याला पुन्हा आणि चमचा लागते. तसंच ह्या टमाट्यात पण आहे. मग हे कळणाऱ्याचे काम आहे ते. तुम्हाला फिरून मी पहिल्या प्रश्नावर येतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्याला पाणी किती द्यायला पाहिजे सुरुवातीला? मी तर हे आता आपली 2 एप्रिलची लागण होते. भरपूर म्हणजे 8 तास लाईट असायची 8 तास पाणी देत होतं. बेड एकदम गार ठेवलं होतं. आणि काही ठिकाणी सांगितलं जाते तुम्ही मोजक्याच आळवण्याच घ्या, ह्या शेवट प्लॉटच येत नाही. जेवढं तुम्ही सुरुवातीच्या काळात ह्याला लिक्विड आणि औषध पाचाल तेवढं प्लॉट ट्रेसवर जातात. त्यामुळं सांगणाऱ्याची प्रॅक्टिस काय आहे किंवा त्याच्या शेतात प्लॉट कसा येतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण काय होते आता मी पण बऱ्याच ठिकाणी बघितलं जे त्यांचे गाईड्स असतात जे गाईड करतात त्यांना नाना प्रकारचे त्यांना औषध देतात, फवारा लावतात. तिथं कुठं शेतकरी चुकते मला तर वाटते. आता तुमची माहिती ऐकल्यापासून कमी खर्चामध्ये पण शेती करता येते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. त्यासाठी आणखीन युवा शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही? नाही, काही ठिकाणी मला जे चांगलं वाटते पर्याय सांगतो तुम्हाला. स्लरी बनवली जाते. आता स्लरीसाठी ते 6x15 6x20 असे जे टाके आहेत त्यात आपलं घरगुती मटेरियल आहे. घरगुती मटेरियल म्हणल्यावर शेण असेल, मुतारे असेल किंवा काय आणि इतर जे लागतंय ते आणि त्याचा रिझल्ट बी अप्रतिम आहे. मग आपण ठरवायचं की हे असल्या स्लऱ्या बनवणं किंवा जे इतर काय प्रयोग केले जातात किंवा शेणखत, कोंबडी खत
शी आपल्या शेतात घालायचं, हम्म. काही रासायनिक लिक्विड घालून आपली जमीन नापीक बनवायची, ही ज्याची त्यानं ठरवायचं आहे. आज जर आपली जमीन उकरून बघितली तर तुम्हाला गांडूळ दिसणार आपल्या जमिनीत. हम्म. ती सुपीकता टिकवण्याचं काम आपलं आहे. लिक्विड कीटकनाशक आणि बुरशीनाशक रोज जर आपण सोडत राहिलो तर आपल्या पुढल्या पिढीला आपण काय देणार आहे? तुमचं सांगण्यात तात्पर्य हेच आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा, कमी खर्चामध्ये. सेंद्रिय शेती होऊ शकत नाही, हा. किंवा शेतकऱ्यांनी किती जरी कष्ट करून किंवा सेंद्रिय रेसिड्यू फ्री पूर्णपणे ऑर्गॅनिक जरी पिकवलं तरी मार्केटमध्ये गेल्यावर त्याला विचारत नाही तू सेंद्रिय पिकवलंय का रासायनिक पिकवलंय, त्याच्यावर ते दर ठरत नाही.